इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि या प्रकरणी आता मात्र प्रशांत कोरटकरला काल जामीन मंजूर झाल्यानंतर आज मात्र शासकीय सुट्टी असल्यानं तुरुंगातला कोरटकरचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। जामीन मंजूर होऊनही कोरटकरला तुरुंगाबाहेर येण्यावर सवाल उपस्थित होत आहेत, कारण कागदपत्रांची पूर्तता होणं गरजेचं असतं। पण आज मात्र महावीर जयंती आहे, त्यामुळे शासकीय सुट्टी आहे। त्या कारणास्तव आज मुक्काम आता कोरटकरचा हा तुरुंगातच असण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज महावीर जयंती आहे, शासकीय सुट्टी आहे, जरी या सगळ्या प्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला असला तरी आज मात्र त्याचा मुक्काम वाढण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा हे ठामच म्हणायला हवं, वाढेल असं आता म्हटलं जात आहे। कोरटकरचा मुक्काम हा वाढू शकतो काय, या सगळ्या संदर्भात अपडेट पोहोचत आहेत? नक्कीच लागवी, आपल्याला माहिती आहे की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ या महापुरुषांच्या बद्दल खरं तर एक अपमानास्पद वक्तव्य आहे ते प्रशांत कोरटकर यांनी केलं होतं। आणि या सगळ्या प्रकरणाचा मध्ये जुना राजवाडा पोलिसांनी तेलंगणा राज्यातून प्रशांत कोरटकर यांना जे आहे ते अटक केली होती। हे सगळं होत असताना त्याला अटक केल्यानंतर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती आणि 5 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी अगदी चांगला तपास केला होता। त्यामध्ये 2 गाड्या देखील जप्त केल्या होत्या आणि फरार काळामध्ये प्रशांत कोरटकरला नेमकी कुणी मदत केलेली आहे, त्याला अर्थसहाय्य कुणी पुरवलेलं आहे, या सगळ्याचा तपास कोल्हापूर पोलिसांनी केला होता। त्यामध्ये 5 जणांना समन्स देखील बजावलेले होते, त्यापैकी 2 जण आहेत ते कोल्हापुरात जबाबासाठी आलेले होते, त्यांनी जबाब दिलेला आहे। उर्वरित 3 जण अजून आलेले नाही आहेत, मात्र ते देखील येण्याची शक्यता आहे, ते तपास दरम्यान पोलिसांनी वर्तवले आहे। मात्र ही सगळी प्रक्रिया होत असताना दिवाणी न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता, तो जामिनाचा अर्ज होता तो दिवाणी न्यायालयाने फेटाळल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलेला होता। आणि हा अर्ज केल्यानंतर सुद्धा जिल्हा न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी तिन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि तो निकाल आहे तो काल दिला गेला आणि काल सशर्त जामीन आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 3 अटी आहेत त्या घालण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली अट आहे की फिर्यादी आणि जे साक्षीदार आहेत या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कोणताही दबाव आणायचा नाही, त्यांच्याशी संपर्क करायचा नाही, अशा पद्धतीची एक प्रामुख्याने अट घालण्यात आली आहे। जेव्हा केव्हा पोलीस तुम्हाला बोलवतील त्यावेळेस तुम्हाला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये हजर राहता येईल आणि या सगळ्या प्रक्रियेदरम्यान आपण कुठेही जायचं नाही, अशा पद्धतीच्या अटी ज्या आहेत त्या या ठिकाणी घालण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच जामीन काल मिळाल्यानंतर जी कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असतं ती पूर्तता आहे ती काल वेळेत झाली नसल्यामुळं प्रशांत कोरटकरचा मुक्काम आहे तो 1 दिवस आहे तो वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज महावीर जयंती आहे आणि ही जयंती असताना आज शासकीय सुट्टी असल्याचं सांगितलं जाते आणि त्याचमुळं कुठेतरी प्रशांत कोरटकर याला आज कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडचण येऊ शकते, कारण जामिनासाठी 50,000 रुपयाचा जात मुचलका असल्याचं सांगितलं काल गेलं होतं, त्या ऑर्डरमध्ये देखील नमूद होतं। आणि त्यामुळे जरी पैसे भरले असतील तरी जी ऑर्डरची कॉपी आहे ती खरं तर कळंबा कारागृहाच्या प्रशासनाकडे वेळेत येणं गरजेचं होतं, मात्र ती आली नसल्यामुळे कुठेतरी प्रशांत कोरटकरचा जो मुक्काम आहे तो 1 दिवसानं वाढलेला आहे। जर आज दिवसभरात त्याच्या वकिलांच्या मार्फत काही जर पूर्तता झाली तर मात्र त्याचा ह्यातून कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून आज प्रशांत कोरटकरला बाहेर काढू शकतात। मात्र त्यामध्ये एक अट पण घातलेली आहे किंवा वकिलांनी कोर्टाकडे एक विनंती देखील केलेली आहे की प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर झाल्याने त्याला शिवप्रेमींचा रोषाला सामोरं जाऊ शकतं, त्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवावा आणि त्याला इथून बाहेर काढून त्याच्या निवासस्थानी पोचवावं अशी एक विनंती आहे ती न्यायालयाकडे करण्यात आलेली आहे। तेच विनंती परत पोलिसांकडे देखील येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोल्हापूर पोलीस देखील काय करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।